नमस्कार. माझ्या शैक्षणिक प्रवासामध्ये सुदैवानं मला अनेक वेगवेगळे प्रयोग करता आले. विद्यार्थ्यांशी बोलता आलं, शिक्षकांशी बोलता आलं, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाता आलं. त्यातूनच मग एक छोटंसं पुस्तक लिहिता आलं, आपले आनंदांक. अर्थात या सगळ्यामागं कैलासवासी लीलाताई पाटील, सृजन आनंद विद्यालयाच्या संचालिका कोल्हापूर यांचा खूप आशीर्वाद आणि मोलाचा सल्ला माझ्या पाठीमागं राहिला. त्याच्यातून थोडंफार चांगलं शैक्षणिक कार्य घडत गेलं. माझ्यातला शिक्षक त्यांनी जपला आणि तो जिवंत ठेवला. त्यामुळे लीलाताईंचं स्मरण करायलाच पाहिजे. कन्फेशन बॉक्स असा मी एक छोटासा लेख या पुस्तकामध्ये लिहिला. त्याबद्दल माणसानं नेहमी एक कन्फेशन बॉक्स जपावा. आपला एक खास मित्र असेल, आपल्या घरातली आई असेल, वडील असतील किंवा शिक्षक असतील किंवा कोणी असेल, तर आपला एक कन्फेशन बॉक्स जपणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं आपण व्यक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या एक शिक्षिका होत्या गार्गी नावाच्या. एक दिवशी त्यांनी असंच बोलता बोलता छान शिकवायच्या आणि खूप गप्पा मारायच्या विद्यार्थ्यांशी. कॉलेजला असतानाची ही गोष्ट आहे. तर गार्गी म्हणायच्या, मी जेव्हा उदास झाले की चर्चमध्ये जो कन्फेशन बॉक्स असतो तिथे जाते आणि मला जे व्यक्त व्हायचं आहे त्या कन्फेशन बॉक्समध्ये उभी राहून व्यक्त होते आणि मी पूर्ण मोकळी होते, स्वच्छ होते, हलकी होते मनाने आणि पुन्हा आनंदाने जगायला मोकळी होते. मला हे खूप पटलं. जेव्हा शिक्षक पटवून देतात आणि शिक्षक सांगतात तेव्हा विद्यार्थ्यांना ते पटतं. मला हे खूप बरं वाटलं. मी जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये रमायला लागलो तेव्हा कधीकधी विद्यार्थ्यांच्या समस्या बघून किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात काहीतरी चाललेलं असतं, तो सांगायला तयार नसतो, व्यक्त व्हायला तयार नसतो. अशावेळी काय करायचं? मग मला गार्गी मॅडमचा सल्ला आठवला. मी एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना काय म्हटलं, तुमच्या मनात काही जरी असेल किंवा काहीतरी निगेटिव्ह पॉईंट्स असतील किंवा नकारात्मक विचार चाललेले असतील तर ते सगळे कागदावर लिहा आणि तो कागद पुन्हा पुन्हा वाचा आणि नंतर फाडून टाका. तो मलाही दाखवायची गरज नाही आणि मित्रालाही दाखवायची गरज नाही. मग मी एक दिवशी असाच प्रयोग केला. सगळ्या विद्यार्थ्यांना कागद घ्यायला सांगितला आणि आता लिहा. आपल्याकडून काहीतरी चूक घडली असेल, आपण आईला उलट बोललेलं असो, वडिलांना दुखावलेलं असो, घरात असेल, शाळेत असेल, शेजारी असेल किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना दुखावलेलं असो, हे सगळं त्या कागदावर लिहून काढा आणि वाचून तुम्हीच वाचा. फक्त कुणालाही दाखवायची गरज नाही, मलाही दाखवायची गरज नाही. लिहून झाल्यानंतर पुन्हा एकदा वाचा आणि त्यानंतर अगदी बारीक बारीक त्याच्या चिंध्या करा आणि ह्या डस्टबिनमध्ये आणून टाका. सगळे विद्यार्थी लिहायला लागले. खरं तर आपण कौतुकाच्या गोष्टी पटकन लिहितो, सुखाच्या गोष्टी पटकन सांगतो, पण आपल्याकडून घडलेली चूक कबूल करतानासुद्धा आपण खूप अडखळतो. एकटे असले तरी देवासमोर व्यक्त व्हायलासुद्धा आपण खूप वेळ लावतो, कारण ते आपण कबूल करत नाही. कबुली जबाब देणे असं म्हणतात, तो आपण देवासमोरसुद्धा देत नाही आणि एकटं असतानासुद्धा कबूल करायला मागे पुढे बघतो. थोडंसं विद्यार्थी शांत राहिले, पण त्यांनी लिहायला सुरुवात केली. सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहिलं. मी राऊंड घेत होतो, पण कुणाचाही मी मुद्दाम वाचला नाही, कारण त्यांच्या मनातला तो भाव जपणं गरजेचं होतं. पण त्यांना कुणाला दाखवायचं नव्हतं आणि मी सांगितलेलं होतं की मीही वाचणार नाही आणि कुणालाही दाखवू नका. सगळ्या विद्यार्थ्यांनी ते लिहिल्यानंतर वाचा म्हटलं. त्यांनी ते वाचलं आणि सांगितलं, आता एक काम करा, कुणीही वाचणार नाही इतके बारीक त्याचे तुकडे करा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि हलके व्हा. हे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते सुद्धा केलं. मला लक्षात आलं की जेव्हा माझ्या या 30, 31, 34 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या मी पाहिल्या, तेव्हा विद्यार्थ्याला वेगळं बोलवलं. सगळं कागदावर लिहून काढ, काय तुझ्याकडून चुकलं असेल किंवा काय घडलं असेल लिहून काढ आणि तो कागद वाच आणि फाडून टाक. झालं. आपला तो एक कन्फेशन बॉक्स असतो. दुसरं माझा सगळ्यांना एक सल्ला आहे की आपला एक मित्र जपा. आपली आई असेल, वडील असेल, ते आपल्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत असतील तर त्यांच्याशी तुम्ही बोला, कारण असा एक कन्फेशन बॉक्स आपल्या आयुष्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणीही नसेल तर मंदिरं आहेत, शांत बसायला मठ आहेत, चर्च आहेत, मशिदी आहेत, अशी किंवा बागा आहेत. बागेमध्ये गेल्यानंतर आपण झाडाशी बोलू शकतो, तिथल्या फुलांशी बोलू शकतो, शांत राहू शकतो. नदीच्या किनारी गेल्यानंतर नदीशी बोलू शकतो, समुद्राच्या काठावर गेल्यानंतर समुद्राशी बोलू शकतो.
आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. व्यक्त झालं की आपला अर्धा ताण, मनावरचा ताण, आपला आजार नाहीसा होतो. यातूनच मग मला एक नाटक सुचलं आणि त्याला नाटकाला नावच मी दिलं की कन्फेशन बॉक्स. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांनी मिळून ते सादर केलं. आणि कन्फेक्शन बॉक्स त्यात कोणी नदी झालं, तर कोणी आणखीन एक स्त्री झालं, कोणी पत्रकार झालं. अशा वेगवेगळ्या भूमिकेत त्या गेल्या आणि पत्रकाराला काय सांगायचं आहे, नदीची व्यथा काय आहे, समुद्राची व्यथा काय आहे, स्त्रीची व्यथा काय आहे, डायव्होर्स्ड झालेल्या स्त्रीची व्यथा काय आहे. अशा वेगवेगळ्या व्यथा त्यातून मांडल्या गेल्या आणि त्या व्यक्त झाल्या. कन्फेशन बॉक्स नावाचं एक सुंदर नाटिका आम्ही सादर केली. असंच घडत जातं. म्हणूनच गार्गी मॅडमचे आभार आणि लीलाताईचे आभार की असे काहीतरी शैक्षणिक प्रयोग करायला सुचतात आणि कोणीतरी असं मार्गदर्शन करतं, म्हणून त्याचा उपयोग होतो. व्यक्त होण्याची संधी प्रत्येकाला दिली पाहिजे, बोलायची संधी प्रत्येकाला दिली पाहिजे. मी हेच केलं की माझ्या केबिनमध्ये आल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जे काय व्यक्त व्हाल, पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिपाई असतील, आणखीन कोणी असेल, इथली गोष्ट ह्या भिंतीच्या बाहेर जाणार नाही, ही इथंच राहील. तुम्ही व्यक्त व्हा, मात्र जाताना हसत जा. हे एवढंच सांगितलं आणि खरोखरच या गोष्टीचा खूप फायदा झाला. माझा शैक्षणिक प्रवास खूप आनंदाचा करण्यामध्ये ह्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. तुम्हालाही हा प्रयोग आवडला असेल तर करून बघा. खरं तर हा टॉक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोचवा. आणि आपण सगळेजण आनंदात राहूया. आपल्या मनात एक कन्फेशन बॉक्स जपूया, आपला मित्र जपूया आणि आनंदात जपूया. खूप खूप धन्यवाद.